पुढच्या 1 वर्षभरामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग संपणार का? अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमोदेई म्हणतात की एआय मुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये कोडिंग लिहिण्याची गरजच संपेल. तर दुसरीकडे भारताचे टेक आयकॉन श्रीधर वेंबू म्हणतात की दुसरा करिअर ऑप्शन शोधा. मग काय खरंच एआय मुळे हे आयटी फील्ड संपणार आहे का? डावोस सारख्या जागतिक मंचावरती एआय कंपन्यांचे वेगवेगळे सीईओ म्हणून म्हणतात की एआय फक्त आता असिस्टन्स नाही राहिला. एआय हा कोडिंग करतो, एआय हा डिबगिंग करतो, एआय हा स्वतः ऍप्लिकेशन डेव्हलप पण करतोय. त्यामुळे ट्रेडिशनल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे आता ऑटोमेटेड होणार आहे. तर हे जागतिक मंचावरती एवढ्या एआय कंपन्यांचे सीईओ येऊन जर हे सांगत असतील तर नक्कीच ही आपल्यासाठी एक अलार्म आहे. तर ही अफवा नाहीये. तर त्यामुळे हे कदाचित इंडस्ट्री शिफ्टिंगची सुरुवात आहे. लास्टच्या 4 वर्षभरामध्ये आपण बरेच पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आपल्या इंजिनिअरिंग डिग्रीवरती, मार्क्स आणलेले असतात, कोडिंग शिकलेली असते. तर हे सगळ्या गोष्टी ऐकून वाटते की कदाचित आपण फील्ड चुकीची चूज केलेली आहे का? एआय मुळे आपलं आयटी करिअर हे धोक्यात आहे का? तर ऍक्च्युली हे सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर हा प्रश्न प्रत्येक आयटी इंजिनिअरच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. बट पहिली गोष्ट सांगायची म्हणजे घाबरू नका. एआय मुळे जर पाहायला गेलं तर आयटी करिअर हे संपणार नाहीये. बट आयटी करिअरची स्वरूप आहे ते डेफिनेटली चेंज होणार आहे आणि यालाच म्हणतात एआय ऑगमेंटेशन शिफ्ट, ज्यामध्ये एआय कसा यूज करून आपण कोडिंग करू शकतो, एआय सोबत डील कशी करायची, सिस्टीम थिंकिंग कशी करायची आणि इन्फ्रास्ट्रक्चर अंडरस्टँडिंग हे तुम्हाला करावी लागेल. कारण एआय जर चालवायचा असेल तर त्यासाठी मॅसिव्ह डेटा सेंटर्स लागतात, इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम लागते, कूलिंग अँड मेकॅनिकल इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, स्ट्रक्चरल डिझायनिंग लागते, ऑटोमेशन सिस्टीमचं तुम्हाला नॉलेज असणं इम्पॉर्टंट असतं. तर त्यासाठी भारतामध्ये जर पाहायला गेलं तर $200 बिलियन इन्व्हेस्टमेंट करून जवळपास डेटा सेंटर्सचा बूम सुरू झालेला आहे. त्यामुळे तिथे डिमांड हे खूप जास्त झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरला हे यामध्ये जर वर्क करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला BIM म्हणजेच रेवेट असेल, नॅव्हिसवर्क असेल, BM 360 असेल, स्ट्रक्चर असेल, आर्किटेक्चर असेल, या सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मेकॅनिकल इंजिनियरला HVAC असेल, MEP डिझायनिंग असेल, डिझाईन तयार करण्यासाठी नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक इलेक्ट्रिकल इंजिनियरला PLC, SCADA, HMI, VFD यासारख्या ऑटोमेशन डिझाईनचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेला ह्या इंजिनिअरिंग मध्ये असल्यानंतर तुम्हाला एआय आपला करिअर जे आहे ते शिफ्ट करू शकेल का ही भीती नाही वाटणार. तर याला डील करण्यासाठी तुम्हाला हे नक्की ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला हे सगळे सॉफ्टवेअर शिकायचे असतील तर तुम्हाला ABC ट्रेनिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या एक्सपर्टीज थ्रू ट्रेनिंग देऊ शकतं आणि एआय सोबत डील कशी करायची आणि ह्या प्रोजेक्ट्सवरती वर्क कसं करायचं याबद्दलचं नॉलेज तुम्हाला नक्कीच आपल्या ABC टीमकडनं मिळेल. सो तुम्ही पण सांगा की एआय मुळे जास्तीत जास्त कोणत्या ब्रांचला जास्त बेनिफिट होणार आहे, सिव्हिल, मेकॅनिकल की इलेक्ट्रिकल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा.